सांगली गणपती पेठेतील मिठाचे दुकान फोडून रोकड लंपास करणाऱ्या तसेच विश्रामबागमधून मोपेड दुचाकी चोरांच्या आंतरराज्य सराई चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। त्यांच्याकडून दुकानातून चोरलेले 5,66,000ची दुचाकी आणि अन्य साहित्य असा एकूण 5,66,000चा मुद्देमाल जप्त केला गेला। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तानंग फाटा परिसरात सदरची कारवाई केली। सुहेल ए लियाकत अली वय वर्ष 25, SD इरफान अली S दादा पीर वय वर्ष 21, BK मोहम्मद तय्यब रहमान वली वय वर्ष 21 राहणार हॉस्पेट जिल्हा बेल्लारी राज्य कर्नाटक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। आणि याबाबत अधिक माहिती अशी की गणपती पेठेत रफिक कादर कच्ची राहणार गणपती पेठ मूळ राहणार उपलेटा गुजरात यांचे मिठाचे दुकान आहे। दिनांक 28 डिसेंबर रोजी रात्री 8 नंतर चोरट्यांनी त्यांच्या दुकानाने कुलूप तोडून कपाटातून रोकड लंपास केली होती आणि याबाबत कच्ची यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। या चोरीचा तपास करत असताना गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तानंग फाटा परिसरात तिघे संशयित काळ्या रंगाच्या मोपेडवरून संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली। पथकाने त्या परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले। तिघांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली तेव्हा BK मोहम्मद यांच्या पाठीवर असलेल्या सॅकमध्ये रोकड लोखंडी कटावणी मिळाली। रोख रक्कम आणि मोपेडबाबत चौकशी केल्यानंतर तिघांनी गणपती पेठेतील बंद दुकान फोडल्याची तसेच विजयनगर चौकातून मोपेड लंपास केल्याची कबुली दिली। तिघांना रोकड मोपेडसह सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले गेले। दरम्यान सुहेल SD इरफान अली BK मोहम्मद हे तिघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर दुचाकी घरफोडीचे गुन्हे कर्नाटकात दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात मिळाली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।